आज भिडीचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. हा विषय एखाद्या एका पदापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण जिल्ह्याच्या भवितव्याशी जोडलेला आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बीडचं पालकमंत्रीपद रिक्त झालं आणि त्यानंतर एक शांत पण खोलवर जाणारी अस्वस्थता जाणवायला लागली. कारण बीडसारख्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणजे केवळ प्रशासकीय पद नाही, तर तो जिल्ह्याचा तोल सांभाळणारा केंद्रबिंदू असतो. म्हणूनच आज प्रश्न विचारला जातोय, बीडचा खरा पालक कोण असणार? सुनेत्रा पवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे की बाहेरचा मंत्री? असे अनेक नावं आहेत. चर्चा वेगवेगळ्या आहेत, पण निर्णय एकच होणार आणि तो निर्णय अनेकांना खुश करणार नाही, हे मात्र नक्की. मग नेमकं बीडचं पालकमंत्रीपद इतकं महत्त्वाचं का ठरतंय? अजित पवारांनी नेमकं काय केलं होतं की आज त्यांची उणीव इतकी जाणवते? आणि हा निर्णय घेताना मुख्यमंत्री कोणती राजकीय गणितं मांडताना दिसतील? चला, सगळी राजकीय दुसरता बाजूला ठेवून थेट आणि सोप्या भाषेत बीडच्या पालकमंत्रीपदामागचं संपूर्ण राजकारण समजून घेऊयात. बीड हा जिल्हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तणावाच्या छायेत राहिलेला आहे. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी समाजातील अस्वस्थता, सामाजिक संघर्ष आणि त्यातच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचं संपूर्ण राज्याचं लक्ष बीडकडे वेधलं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर बीडमध्ये कायदा, सुव्यवस्था, प्रशासनावरची पकड आणि राजकीय समन्वय हे मुद्दे अतिशय संवेदनशील बनले. याच कारणामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं होतं. हा निर्णय राजकीय, अधिक प्रशासकीय आणि सामाजिक होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अजित पवार केवळ नावापुरते पालकमंत्री नव्हते, ते उपमुख्यमंत्री होते. अर्थ आणि नियोजनावर त्यांची पकड होती. त्यामुळे बीडसाठी निधी आणणं, रखडलेले प्रकल्प मार्गी लावणं आणि अधिकाऱ्यांना थेट जबाबदारी देणं त्यांना शक्य झालं. महसूल आणि पोलीस यंत्रणेला त्यांनी स्पष्ट संदेश दिला की काम करा, दबावाखाली येऊ नका. त्याचा परिणाम म्हणून काही काळात बीडमध्ये प्रशासकीय हालचाल वाढलेली दिसली. रेल्वे प्रकल्प, विमानतळ, रस्ते, स्टेडियम, कौशल्य विकास केंद्र, तारांगण, नाट्यगृह अशा अनेक विकास कामांना गती मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवारांनी विकास कामांमध्ये पक्षीय राजकारण आड येऊ दिलं नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या सगळ्यांना सोबत घेत त्यांनी बीडमध्ये काम केलं. विरोधी आमदार आणि खासदारांनीही त्यांच्या कामाची जाहीरपणे दखल घेतली. त्यामुळे बीडमध्ये एक वेगळंच विश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण अचानक त्यांच्या निधनानं हा प्रवाह थांबला आणि पुन्हा एकदा बीडचं पालकमंत्रीपद हा चर्चेचा विषय बनला. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुण्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आलं, पण बीडचा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला. काही आमदार आणि स्थानिक नेते असं म्हणतात की अजित पवारांनी सुरू केलेले प्रकल्प, विशेषतः स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा तब्बल 1250 कोटींचा आराखडा पुढे न्यायचा असेल तर सुनेत्रा पवार यांनीच बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं. त्यांचा तर्क असा आहे की घरातलं नेतृत्व असेल तर सातत्य टिकून राहील. मात्र दुसरीकडे बीडसारख्या संवेदनशील जिल्ह्यासाठी अधिक अनुभवी आणि प्रशासनावर पकड असलेलं नेतृत्व हवं आहे, अशी भूमिका घेतली जाते. सुनेत्रा पवार या नवख्या उपमुख्यमंत्री आहेत आणि पुण्यासारखा मोठा जिल्हा सांभाळतानाच बीडसारखा तणावग्रस्त जिल्हा हाताळणं सोपं नाही, असा युक्तिवाद केला जातोय. त्यामुळे इथेच मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. पंकजा मुंडे 2014 ते 2019 या काळात बीडच्या पालकमंत्री होत्या. त्या काळात त्यांनी अनेक विकास कामं पूर्णत्वास नेली होती आणि प्रशासनावर त्यांची पकड देखील होती, असं मानलं जातं. सध्या त्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि पर्यावरण मंत्री म्हणून मंत्रिमंडळात आहेत. बीडमधील भाजप कार्यकर्ते मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडेंकडे पालकमंत्रीपद यावं यासाठी आग्रही आहेत. पण इथेही राजकीय अडथळे आहेतच. मराठा आरक्षण आंदोलनानंतर आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडे कुटुंबाला बीडचं पालकमंत्रीपद नको अशी जोरदार मागणी झाली होती. हेही तितकंच खरं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात बीडमध्ये 3 आमदार आहेत. पहिले प्रकाश सोळुंके, दुसरे विजयसिंह पंडित आणि तिसरे धनंजय मुंडे. यातील धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद हवं आहे, पण त्यांना पक्षांतर्गत आणि बाहेरूनही तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काही राजकीय निरीक्षक असं सांगतात की धनंजय मुंडेंना बाजूला ठेवण्यासाठीच पालकमंत्रीपद भाजपकडे जाऊ शकतं किंवा बाहेरच्या मंत्र्याकडेही दिलं जाऊ शकतं. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीडमधील शासकीय ध्वजारोहण. सामान्यतः पालकमंत्रीच मुख्य ध्वजारोहण करतात, पण गेल्या काही काळात बीडमध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आहे. याचं कारण एकाच वेळी सगळ्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण होत असतं. त्यामुळे अजित पवार पुण्यात असल्याकारणानं ते बीडमध्ये येऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळी नवा चेहरा बीडमध्ये दिसून आला.
परिणामी यावरून देखील बीडचं पालकमंत्रीपद किती अनिश्चिततेत आहे हे स्पष्ट होतं. अखेरीस हा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत आणि तो निर्णय घेताना केवळ एक नाव नाही तर सामाजिक समतोल, प्रशासकीय स्थैर्य, पक्षीय गणितं आणि आगामी राजकीय परिणाम या सगळ्यांचा विचार केला जाणार आहे. म्हणूनच आज बीडचा प्रश्न केवळ एका जिल्ह्यापुरता उरलेला नाही. हा निर्णय मराठवाड्यातील राजकारणाची दिशा ठरू शकतो आणि महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणावरही त्याचे पडसाद उमटू शकतात. अजित पवारांनी सुरू केलेल्या विकासाचा आणि समन्वयाचा वारसा कोण पुढे नेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे. बीडसारख्या संवेदनशील जिल्ह्यासाठी घरातलं नेतृत्व योग्य ठरेल की अनुभवी बाहेरचा पालक हवा? तुमचं मत काय? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा.